सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. भावनिक अशा भावना इथे सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सर्वांना माझा सलाम. खरंच या रील्स माध्यमातून आपल्याला असं वाटतं ही छोटीशी गोष्ट आहे, पण मला असं वाटतं या रील्स माध्यमातून समाजीकरण, समाजामध्ये इतरांना आनंद देण्याचा जो तुम्ही प्रयत्न केला आहे तो अप्रतिम आहे. म्हणूनच एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, आपल्याला प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता या दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच असतो की तो जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. म्हणूनच तुमच्या लक्षात येते का, साहेबांनी या रील्सच्या माध्यमातून आपल्याला पारखून बघितले, तपासून नाही. म्हणूनच त्यांनी आपल्या कलागुणांना वाव दिलेला आहे, त्यांनी दिलेला आहे. त्याचप्रमाणे तरुण वर्गाला हक्काचं व्यासपीठ दिलेलं आहे आणि त्याची प्रतिकृती आपण केलेल्या रील्स मधून आपल्याला दिसण्यात आलेली आहे. आतापर्यंत आपण अनेक कार्यक्रम काढायचा असेल ना, यशाचं शिखर गाठायचं असेल तर एकच सांगू इच्छिते, साहेबांसारखं वादळते दिवा लावण्याचं स्वप्न बघा, नियती पण मदत केल्याशिवाय राहणार नाही. हा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. त्यामुळे सुधाकरजी साहेबांच्या या प्रचित या कर्तृत्वाचा, या नेतृत्वाचा सर्वांना अभिमान आहे आणि त्यांच्या या आपलेपणाचा हा जो सोहळा इथे जमलेला आहे त्याचं जे अनुकरण आहे ते आपल्यातून दिसत आहे, या स्पर्धांमधून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि खूप खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. खरोखर आम्ही पण हा सुसंकल्प गिरीभ्रमण या माध्यमातून आम्ही गेले कित्येक वर्ष केले स्पर्धा होतो, पण आज हा दादांचा जो रील स्पर्धाच्या माध्यमातून आपल्या या नवीन पिढीला आपल्या शिवरायांच्या विचारामध्ये गुंफण्याचं काम केले. खरोखर दादा तुमचा आभारी. असेच तुमच्याकडून कार्यक्रम मी विविध स्पर्धेतून भाग घेत असते आणि मला प्रोत्साहन मनीषाताई पाटील या नेहमी वेळोवेळी वारंवार सांगत असतात
की आज ह्या स्पर्धा येत्या आणि आम्ही मंगळागौरीतून भाग घेतलेला आमचा द्वितीय क्रमांक आला आणि खूप छान स्पर्धा असतात आणि ॲडव्होकेट रंजनाताई धुळे ह्या पण आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात आणि महिलांसाठी एक नवीन व्यासपीठ आणि खूपच छान स्टेज मिळतं ज्या महिला नेहमी घरात चूल मूल किंवा रोजची आपली जी व्यावहारिक कामं करत असतात त्यातून थोडाफार वेळ काढून या स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि आता त्यांना एक स्टेज मिळाले आणि त्या वारंवार या स्पर्धेतून भाग घेत असतात आणि घेत राहतील आणि खूप छान प्रोग्राम आपण सर्व अरेंज करतात त्याबद्दल सर्व टीमचे मान्यवरांचे सर्वांचे धन्यवाद. जे कार्यक्रम स्पर्धेचा जो कार्यक्रम ठेवला तो माझ्या जीवनातला हा पहिली स्पर्धा तर मी पहिल्यांदाच हा भाग घेतलेला आहे आणि याच्या मागे आधी कधी संधी मिळाली नाही त्याच्यामुळे धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. मला 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली तुम्हा सर्वांचे आभार. ही स्पर्धा एक स्पर्धा नसून एक तरुणांना वाव देण्याचं काम सुद्धा भाऊंनी केलं आहे. मी तर आतापर्यंत जेवढ्या माझ्या शैक्षणिक जीवनात इथे कर्जतमध्ये किंवा खालापूरमध्ये कोणतीच अशी स्पर्धा झाली नाही किंवा तरुण पिढीला वाव देण्याचं काम कोणीच केलं नाही. ते फक्त आणि फक्त सुद्धा भाऊंनी केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आजकाल कोणालाही तरुणांना किंवा पैशाची गरज नाहीये. त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा पुढे त्यांच्या भविष्य ते स्वतः सक्षम होतील आणि ते पुढे जातील. ते काम आज फक्त आणि फक्त सुधा भाऊंनीच केलेलं आहे आपल्या इथे. तसेच सुधा भाऊ समाजकार्य करत असताना त्यांना बरेच अडथळे येत आहेत कारण त्यांचे कार्य एवढे जोमाने चालू आहे ते काहीकांना बघत नाही. त्याबद्दल मी सुधा भाऊंना सांगू इच्छितो की तुम्ही ह्या तरुण पिढीला साथ द्या. ही तरुण पिढी नक्कीच तुम्हाला साथ देईल. तर असे 4-5 मुलं बसली होती तिथे नोकरीसाठी. सर हेच खूप मोठेपण आहे की ती लोक तुमच्याकडे आलेली नोकरीसाठी आणि तुम्ही लावलं त्यांना जॉबला कारण ते गरजू होते. मी कुठल्या स्पर्धेत भाग नाही घेतला पण माझ्या मिस्टरांनी ते मला एक उदाहरण सांगितलं तुमचं त्याच्यामुळे मी आज इथे आले आणि खरंच हे खूप मोठी गोष्ट आहे तरुण मुलांसाठी आणि मुलींसाठी ज्यांना जॉब नाही त्याच्यासाठी लोक इथे येतात. म्हणजे आज तो माणूस काय असेल त्यांच्यासाठी शब्द माझ्याकडे कमी आहेत खूप कमी आहेत. लोक राजकारण करतात पण राजकारण काय हे मला नाही माहिती पण सर आपल्या तरुणांना समजून घेतात त्यांना पुढे नेण्यासाठी आपल्याला हा कार्यक्रम केलाय हे खूप म्हणजे खूपच मोठं आहे. सर थँक्यू सो मच. सगळ्यांकडून आणि माझ्या वतीने भाऊंना खूप खूप धन्यवाद. भाऊंनी जी कॉम्पिटिशन आपल्यासाठी ठेवली ती खूप चांगली अपॉर्च्युनिटी होती आपल्यासाठी. कारण जर आपले कर्जत खालापूरचे युवा जे आहेत युवा पिढी जी आहे त्यांच्यामध्ये खूप टॅलेंट आहे पण तो प्रेझेंट करण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म भेटत नव्हता तो भाऊंनी आपल्याला उपलब्ध करून दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि करंट प्लॅटफॉर्म जर तुम्ही बोलाल तर तो ठीक आहे पण याआधी सुद्धा भाऊंनी खूप सारे कार्यक्रम केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मी देईल की दहीहंडी उत्सव होतो ओके त्यानंतर गणेश उत्सव होतो आणि आपल्या कर्जत खालापूरमधील इव्हन रायगडमधील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत सुद्धा भाऊंनी अरेंज केलेली आणि त्यांचा असेच सगळे सांस्कृतिक कार्यक्रम झाले क्रीडा स्पर्धा झाल्या हे भाऊ नेहमी अरेंज करतात त्यामुळे त्यासाठी सुद्धा भाऊंचा खूप खूप धन्यवाद. आणि आपण खूप नशिबान आहोत की आपल्याला भाऊंसारखा नेता लाभलेला आहे. आणि मग आणखी एक गोष्ट सांगेल की तुम्ही आपले जे युवा पिढी आहेत त्यांनी जे रील्स वगैरे बनवला त्यांचा टॅलेंट तुम्ही पाहिला ओके तर हीच युवा पिढी पुढे जाऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकर्ते होणार आहे आणि तुम्ही असाच सपोर्ट करावा आम्हाला ही माझी नम्र विनंती. एक उत्तम प्रेरणा मिळालेली आहे. आपली टॅगलाईन आहे विकासाचे नवे पर्व आणूया. पण या कलेच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून मला हे म्हणायला नक्कीच आवडेल की विकासाचे पर्व आणूया नाहीत तर विकासाच्या पर्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. थँक्यू. नमस्कार मी कैलास खंडू पाटील गोठिवली तालुका खालापूर. तर रांगोळी स्पर्धा जे दिवाळीत सुधाभाऊ गारे यांनी ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये मी रांगोळीमध्ये भाग घेतला आणि ही माझी रांगोळी स्पर्धा ही फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदाच मी ही काढलेली रांगोळी सुधाभाऊंची रांगोळीमध्ये चित्र रेखाटले
त्याच्यामध्ये मला फर्स्ट प्राईज मिळालेलं आहे. आणि तसेच सुधाभाऊ घारेंचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि मला आनंद असं वाटतं आहे की माझी ही स्पर्धा पहिल्यांदाच म्हणजे हा भाग घेतलेला आहे. मी ह्याच्या आधी मी कधी भाग घेतलेला नाही. आणि मला आनंद आहे की मी कुठं शिकलेलो नाही, लहानपणापासून करत आलो आहे. त्याच्यामुळे मला एवढा आनंद आहे की माझं आज सगळीकडे सुधाभाऊ घारेंमुळे त्या प्रतिष्ठानामुळे आज माझं पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे. त्याच्यामुळे भाऊंना माझ्याकडनं पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा आहेत माझ्याकडून. आणि असेच त्यांनी कार्य हे चालू ठेवावे, कारण माझ्यासारखे कलाकार अजून भरपूर आहेत की जे पडद्याआड आहेत आणि त्यांना पण ही संधी मिळावी. आणि त्याच्यामुळे मी भाऊंचं धन्यवाद देतो. भाऊंना आयोजन केलं होतं त्या स्पर्धेसाठी ज्यांनी सर्व सहभागी झाले होते ते सर्वच रिस्टार स्पर्धेतील सर्व स्पर्धक त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. आपण हे कार्यक्रम घेत असताना मी आपल्या सर्वांना प्रथम धन्यवाद देईन, कारण जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेगवेगळे कार्यक्रम घेत असते त्यामध्ये आता आपण रिस्टार स्पर्धेचं जे आयोजन केलं होतं त्यामध्ये मला वाटतं 130 स्पर्धकांची आपण निवड केलेली आहे. आणि त्या 130 स्पर्धकांना आपण इथे बोलावून त्याला सन्मानित करायचं आहे. परंतु हे करत असताना या वर्षभरात आपण अनेक वेगवेगळे कार्यक्रम घेतले असतील. त्यामध्ये आपण मगाशी रंजनाताईंनी सांगितलं, मला तरी काही सांगायला ठेवलं नाही, कारण मी जेवढे कार्यक्रम घेतले तरी ते सांगून टाकलेलं आहे. कारण त्यामध्ये असतील आपण रोजगार मेळावा असेल, आपल्याला युवकांसाठी, युवक म्हणजे आपलं पुढचं भविष्य आहे आणि या भविष्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नेहमीच बांधिलकी असेल. कारण आपण जर बघत असेल तर आपण मागच्या काळामध्ये गणपतीमध्ये मकर सजावट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. जून महिन्यामध्ये आपण जेव्हा पावसाळा सुरुवात होते तेव्हा कर्जत कॅप्चरचं आयोजन केलं होतं. अनेक तरुण आणि तरुणींनी त्यामध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने त्याचं आयोजन करून त्यांचं बक्षीस वितरण सुद्धा केलं होतं. परंतु आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आणि मी खरं तर आमच्या टीमचं मनापासून त्या टीमला धन्यवाद देईन, कारण हे टीम आमचं जर केदार असेल, स्वप्नील असेल, अनेक सर्व आमची टीमचे सर्व पदाधिकारी असतील, यांच्या माध्यमातून हे नवीन नवीन कार्यक्रमाचं आयोजन होत असतं. आणि या कार्यक्रमामध्ये आज आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवला आहे. परंतु बक्षीस वितरण करत असताना त्यामध्ये अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे 3 ते 4 बक्षिसं असतील, परंतु सर्व स्पर्धकांना रिटर्न गिफ्ट द्यावं असं मी त्यांना सर्वांना सूचित केलं होतं. कारण आपण जितक्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्यांना आपण सन्मान केला पाहिजे, त्याचा सत्कार केला पाहिजे. कारण आपण तरुणांना जेव्हा वाव देतो, मग अशी कोणीतरी सांगितलं का सुद्धा भाऊ तुम्ही आम्हाला युवकांना साथ द्या आणि आम्ही तुम्हाला साथ देऊ. मी युवक असतील, महिला असतील, युवती असतील, सर्व ज्येष्ठ असतील, यांना कायमच आपण सन्मान करण्याचं, त्यांना नवीन व्यासपीठ देण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपण आजपर्यंत काम केलं आहे. त्यापूर्वी सर्व वारकरी संप्रदायाचा ज्यांनी कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं मुळाचं कार्य असेल, त्या सर्व समाज सुधारकांना आपण आदरणीय खासदार तटकरे साहेबांच्या हस्ते त्यांना सन्मानित केलं होतं. त्यानंतर आपण विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी गुणगौरव सोहळा घेतला होता. त्यानंतर आपण रोजगार मेळावा घेतला होता. त्यामध्ये मग अशी सांगितलं का आपल्या तालुक्यामध्ये राहणारे सर्वच प्रकारचे लोक राहतात, त्यासाठी काही लोकांना बैलगाडा शर्यतीची सुद्धा हौस आहे. त्यांनी सांगितलं बैलगाडा शर्यत आपल्या तालुक्यामध्ये सर्वात महाराष्ट्रात सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पुढे झाली असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून कर्जत येथे झाली. तर आपण जेव्हा कुठलेही कार्यक्रम घेत असतो, मागच्या काळामध्ये आपण महिलांचा कार्यक्रम घेतला असेल, महिलांचे विविध कार्यक्रम घेतले आणि महिलांच्या कार्यक्रमामध्ये महिलांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून आपण त्या कार्यक्रमात महिलांना सन्मानित करण्याचं काम केलं. महिलांनी सुद्धा त्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं, त्यातून सुद्धा महिलांनी वेगवेगळे स्पर्धक निवडून त्यांना सन्मानित केलं. त्याचप्रमाणे आजच्या या रजिस्ट्रार स्पर्धेमध्ये आपण ज्यांनी भाग घेतला असेल त्यांचं मनापासून मी कौतुक करतो. कारण आपण हे युगच आपलं असं आहे, स्पर्धेचं युग आहे. स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला सर्वांना स्पर्धा केल्याशिवाय आपल्याला पुढचं भविष्य आपलं, पूर्वी कसं होतं एकाने काम करायचं सर्व कुटुंबाने बसून करायचं, पूर्वी आता अशी परिस्थिती आहे घरात प्रत्येक माणसाने काम केलं पाहिजे, प्रत्येक कुटुंबातल्या सदस्यांनी काम केलं पाहिजे. कारण आपल्याला जर काम करायचं असेल तर पूर्वी कंपनीमध्ये एक हेल्पर म्हणून आपण काम करत होतो, एक वर्कर म्हणून काम करत होतो. परंतु आजच्या या युगामध्ये आपल्याला कॉम्प्युटर युग असल्यामुळे सर्वांना कॉम्प्युटरच्या जमान्याचा कॉम्प्युटरचा अभ्यास चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे ह्याचाच डोक्यात हेतू ठेवून आपण हे रजिस्ट्रार स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. आणि या रजिस्ट्रार स्पर्धेमध्ये आपण आपल्या
विविध माध्यमाचे जे सोशल मीडियाचे जे आमचे फेसबुक असेल, अनेक प्रकारचे तुमचं हे असेल, त्यामध्ये आपण सर्वांनी त्याला पोस्ट करून आपली सर्वांची निवड आमच्या सर्व निष्ठा स्पर्धेचे आम्ही कमिटी नेमली आहे, त्या कमिटीच्या माध्यमातून यांना तुम्हाला बक्षिसाचं त्यांचं आयोजन केलेलं आहे. परंतु हे सर्व करत असताना, चांगल्या पद्धतीने तालुक्याचा विकास करत असताना हे सुद्धा एक विकासाचं माध्यम आहे. कारण युवक जर तयार झाले, युवती तर तयार झाल्या, विद्यार्थी तर तयार झाले, तर आपला तालुका, आपला जिल्हा, आपला महाराष्ट्र, आपला देश सुधारायला वेळ लागणार नाही. पण आपण जर आपल्या महाराष्ट्रातल्या युवकांच्याकडे जर दुर्लक्ष केलं, आपल्या युवतींच्याकडे जर दुर्लक्ष केलं, सर्वात प्रथम जर आपण आपल्या विद्यार्थ्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशाची हाल अपेक्षा होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण सर्वांनीच चांगले, सर्व तरुण आहेत, सर्व शिक्षित आहेत, सर्वांनीच चांगल्या पद्धतीने, मी तर सर्व पक्षाला एक आव्हान करेन का आपण सर्व पक्ष असतील किंवा तालुक्याचे सर्व ज्येष्ठ लोक असतील, यांनी सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे, युवकांकडे एक चांगल्या नजरेने, एक आदरपूर्वक आपण बघितलं पाहिजे. आपण त्याला चांगल्या प्रकारची वाव देण्याचं काम केलं पाहिजे. आपण त्याला चांगल्या पद्धतीने चालना देण्याचं काम केलं पाहिजे. मंदिरं होत राहतील, रस्ते होत राहतील, सुधारणा होत राहील, विकास कामे होत राहतील. परंतु आपला विद्यार्थी घडवण्याचं काम आपण सर्वांनी केलं तर पुढच्या काळामध्ये आपला तालुका, आपला जिल्हा एक नंबरचा तालुका जिल्हा असेल, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण का काम करत असताना गावातलं मंदिर झालं म्हणजे गावाचा विकास झाला नाही, गावाचे रस्ते झाले म्हणजे गावाचा विकास झाला नाही. तर आपल्याला आपल्या तालुक्यामधील, आपल्या गावामधील सर्व विद्यार्थी असतील, युवक असतील, यांना रोजगार कसा मिळेल, त्यांचं शिक्षण कसं चांगल्या पद्धतीने होईल. माझ्या परिसरामध्ये सर्वांच्या माध्यमातून एक आमच्या खांडपे गावात सुद्धा इंग्लिश मीडियम स्कूल आहे. मला एक माझ्या स्कूलचा अभिमान आहे. कारण आपण जर पाहिलं असेल तर पूर्वी आम्ही 10 किलोमीटर 15 किलोमीटर आपण उलट कर्जतला आपण स्कूल शाळेमध्ये येत होतो. पण आता मला असा अभिमान आहे का शहरामधून माझ्या गावाकडे विद्यार्थी जातात, हा मला सर्वात मोठा अभिमान आहे. कारण आपल्या जेव्हा आपण चांगलं शिक्षण देत असतो, आपण आपल्या विद्यार्थ्यांचं जेव्हा हित बघत असतो, तेव्हा आपण चांगला विचार जर आपल्या डोक्यात राहिला तर आपण पुढच्या काळामध्ये तालुक्याचा विकास सुंदर केल्याशिवाय आपण राहणार नाही. आपण सर्वांना माझी विनंती आहे, पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण विविध कार्यक्रम घेत राहू. परंतु आज काय राजकीय व्यासपीठ नाहीये, त्यामुळे मी काय राजकीय विषय कुठला बोलणार नाही. कारण राजकीय विषय बोलला तर तुम्ही म्हणला आम्हाला कार्यक्रम वेगळा स्वरूपाचा कार्यक्रम होता आणि इथे तुम्ही राजकीय भाषण बोलला, आम्हाला तुमचं राजकीय भाषण ऐकायचं नाही. परंतु आम्ही जेव्हा तुम्हाला वाव देऊ, आम्ही जेव्हा तुमच्या बुद्धीची चालना, बुद्धीला तुमच्या वाव देण्याचं काम करू, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला आम्ही स्टेज डेअरिंग करण्याचं काम करू, तेव्हा तुमच्याच मनामध्ये मनाचं परिवर्तन होईल आणि तेव्हा तुम्हाला कुठल्या तरी योग्य माणसाची निवड तुम्ही स्वतः कराल आणि तुम्ही तुमच्या एखाद्या योग्य पक्षाची निवड तुम्ही स्वतः कराल. इतकंच मी आपल्या सर्वांना सांगेल. आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि आज या स्पर्धेमध्ये बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो, सर्वांना धन्यवाद देतो, थांबतो. जय हिंद, जय राष्ट्र.